नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसन आणि स्वीटकॉर्नपासून खूप मस्त असा नाश्ता बनवतो आहे। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। मी 1 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असे बारीक वाटून घेतलेत, पाणी न घालता वाटून घेतले। हे आता आपण काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये बेसन घालायचे आहे, तर ज्या वाटीने आपण स्वीटकॉर्नचे दाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून इथे मी 1 कप बेसन घेतले। आता यामध्ये पाणी घालायचे आहे, तर अगदी थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण आपल्याला घट्टसर असं याचं पीठ हवं आहे। सगळ्या गुठळ्या ह्याच्यातल्या काढून घ्यायच्या आणि स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर हे असं आहे पहा, इतपत आपल्याला घट्ट हवं आहे। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घातला, किसलेलं गाजर घातलं, शिमला मिरची घातली, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, अर्धा चमचा जिरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता, किंवा तुमच्या आवडीप्रमाणे एखादी भाजी तुम्ही याच्यामध्ये आणखी घालू शकता। हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याची आज आपण चिले बनवणार आहोत। तर आधी आपण दह्याची चटणी बनवूया, जी या स्वीटकॉर्नच्या चिल्यांबरोबर खूपच मस्त लागते। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे, याबरोबर तुम्ही पुदिनासुद्धा घेऊ शकता। 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्या आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घातला आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि इथे आता मी 2 मोठे चमचे दही यामध्ये घालते। हे दही जास्त आंबट नाही आहे। दह्याच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि ते यामध्ये घातलं आणि आता हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपली ही दह्याची चटणी तयार झाली आहे। खूप मस्त रंग आला आहे, चटणी तयार आहे। आता आपण इथे स्वीटकॉर्नचे चिले किंवा धिरडी तयार करूया। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। खूपच कमी तेलामध्ये होणारा खूप चवदार असा नाश्ता आहे। इथे आता मी 1 ते 2 चमचे पीठ घातलं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे। पातळसर असं हे धिरडं मी पसरवून घेतलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर हे आपण उलटून घेऊया। पाहू शकता किती मस्त रंग आला याला। दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपण भाजून घेऊ। दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असं भाजलं गेलंय, खरपूस झालंय। थोडंसं इथे मी आणखी तेल घातलं। तर हे आपलं धिरडं तयार झालंय। दह्याच्या चटणीबरोबर हे स्वीटकॉर्नचं धिरडं नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। तर आजची ही रेसिपी एकदा तरी नक्की करून पहा। मुलांसाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।